नमस्कार श्रोते हो, मी विजय आपल्या सर्वांचे स्वागत करतो वितेक्ष ऑफिशियल या मराठी ऑडिओ बुक यूट्यूब चॅनलवर. वितेक्ष ऑफिशियल चॅनलचे जेही सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. जे व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत आहेत तसेच कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवत आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार. आपला पाठिंबा मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. अशाच प्रकारे तुमचं सहकार्य आणि साथ राहू द्या. तर तयार व्हा आपल्या साहित्यिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी. नवनवीन भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रतिसाद मला नक्की कळवा. शब्दांच्या या प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर सुरुवात करूया वाचनाला. पुस्तकाचं नाव आहे जग बदलणारा बाप माणूस, भाग 9, ज्याचं शीर्षक आहे जर्मनीच्या बॉन विद्यापीठात. जगातील नामांकित विद्यापीठात शिकणारे व वेळेआधीच तेथील अभ्यासक्रम पूर्ण करणारे इतिहासातील आदर्श विद्यार्थी म्हणजेच विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर्मनीच्या बॉन विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी संपादन करायची होती. पण आर्थिक परिस्थिती आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे पुन्हा बोलावणे आल्याने त्यांना बॉन विद्यापीठातील शिक्षण अर्ध्यावर सोडून माघारी यावं लागलं. यात लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची तयारी केली होती आणि पुढे 9 वर्षांनी ते जर्मनीत शिकायला जातात. किती मोठी दूरदृष्टी आणि मी पुढे बॉन विद्यापीठातही अभ्यासाला जाईन हा आत्मविश्वास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होता हे आपल्या लक्षात येईल. लंडनमध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स DSc साठी प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, भारतीय रुपयाची समस्या हा शोधप्रबंध सादर केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी जे त्यांच्या मनामध्ये दडलेलं होतं, अमेरिका लंडननंतर त्यांना जर्मनी शिक्षण घ्यायचं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब जर्मनीच्या बॉन विद्यापीठात जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे किती मोठी दूरदृष्टी होती याची एक चुणक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बाबासाहेब जेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत होते तेव्हाच त्यांनी तेथे ऐच्छिक विषय असणारा जर्मन भाषा हा विषय घेतला होता. म्हणजे भारतातून अमेरिकेत गेल्यानंतरच बाबासाहेबांच्या मनात होतं की पुढे मला जर्मनीला सुद्धा शिकायला जायचं आहे. ते स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. म्हणून कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाच बाबासाहेबांनी जर्मन भाषेची पूर्ण तयारी केली होती. जर्मनीतील बॉन विद्यापीठातील प्रवेशासाठी 25 फेब्रुवारी 1921 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बर्लिनमधील विज्ञान, कला आणि सार्वजनिक शिक्षण खात्याला उद्देशून एक पत्र संशोधकाला सापडले आहे. त्यात त्यांनी जन्मतारीख, धर्म, शिक्षण आदींविषयीचा तपशील सादर केलेला आहे. याविषयी बॉन विद्यापीठातील भारत विद्या आणि तुलनात्मक भाषा विज्ञान विभागाचे प्राध्यापक हेरमान याकोबी यांच्या सहकार्यामुळे आपणास बॉन विद्यापीठात PhDचा प्रबंध सादर करण्याची अनुमती मिळाल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केलेले आहे. हे पत्र जर्मनीतील डायहेलबर्ग विद्यापीठातील समाजशास्त्राच्या अभ्यासिका मारेन बेनक्विलल शेम्प यांच्या संशोधनातून उपलब्ध झालेले आहे. कानपूरमधील मिल कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास केलेल्या शेम्प यांनी दलित चळवळीवरही अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर्मनीतील शिक्षणाविषयीची ही अज्ञात माहिती 2003 मध्ये समोर आणली. शेम्प यांच्या संशोधनानुसार अर्थशास्त्राच्या शिक्षणासाठी 29 एप्रिल 1921 रोजी बॉन विद्यापीठात डॉक्टर आंबेडकरांचे नाव नोंदवण्यात आले. परंतु तिथे ते एकाही तासिकेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे 12 जानेवारी 1922 रोजी त्यांचे नाव विद्यापीठ नोंदवहीतून वगळण्यात आले. त्यामुळे बॉनमधून शिक्षण घ्यायची डॉक्टर आंबेडकरांची मनीषा अपूर्णच राहिली. बाबासाहेबांचे तेथील वास्तव्य व शिक्षण याविषयी अधिक संशोधन सुरू आहे. त्यातून आणखी काही नवीन माहिती समोर येऊ शकते. यामागील इतिहास असा आहे की जर्मनीत बॉन विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर
काही कालावधीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांचे DSCचे प्राध्यापक डॉक्टर एडवर्ड कॅनन यांचं पत्र मिळालं. त्या पत्रात प्राध्यापक कॅनन यांनी लिहिलेलं होतं की DSCचा जो शोधनिबंध तुम्ही सादर केला आहे त्यात ब्रिटिश सरकारच्या धोरणावर टीका केलेली असल्यामुळे तुम्हाला हा शोधनिबंध बदलावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही तातडीने हा शोधनिबंध पुन्हा नव्याने लिहून सादर करा. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बॉन विद्यापीठातील आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडून तातडीने पुन्हा लंडनला यावे लागले. प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा शोधप्रबंध पुन्हा नव्याने मांडण्यासाठी बाबासाहेबांना काही वेळ लागणार होता आणि त्याच काळात बाबासाहेबांजवळील पैसेही आता संपत आले होते. त्यामुळे बाबासाहेबांना पुन्हा जर्मनीकडे जाण्याऐवजी नाईलाजाने थेट मायदेशी भारतात परत यावे लागले. प्राध्यापक हेरमान याकोबी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये प्रबंध सादर करण्यासाठी अनुमती मिळवून देण्यात प्राध्यापक हेरमान याकोबी यांचे सहकार्य मिळाल्याचे डॉक्टर आंबेडकरांनी या पत्रात लिहिलेले आहे. प्राध्यापक याकोबी हे बॉन विद्यापीठाच्या भारत विद्या, इंडॉलॉजी व तुलनात्मक भाषा विज्ञान विभागाचे 1889 ते 1922 या काळात प्रमुख होते. भारत विद्या व संस्कृत भाषेच्या अनेक विद्वानांचा त्यांच्या शिक्षकगणांमध्ये समावेश होतो. प्राध्यापक याकोबी यांच्याशी डॉक्टर आंबेडकरांचा परिचय कसा झाला हे मात्र अद्याप गूढच राहिलेले आहे. बाबासाहेबांनी जर्मन भाषेत लिहिलेलं हे पत्र भाषा आणि रचना या दोन्ही दृष्टींनी अभ्यासण्याजोगं आहे. विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पक, मुद्देसूद आणि नेमक्या शब्दात केलेली मांडणी हे तर खंद्या बॅरिस्टरचं वैशिष्ट्य आहेच, पण शब्दांच्या निवडीतूनही त्यांचा आत्मविश्वास जाणवतो. मोजकेच पण चपखल बसणारे शब्द, योग्य क्रियापद, काही फापट पसारा नाही, अलंकारिक भाषाप्रयोग नाही, तरी हवी ती माहिती हव्या त्या अनुक्रमानं सादर केलेली आहे. त्याचं जर्मन भाषेवरचं प्रभुत्व थक्क करणार आहे. संपूर्ण पत्रात व्याकरणाची एकही चूक नाही. सहजासहजी न वापरली जाणारी क्रियापदे, शब्दयोगी अन्वये ते अगदी लिलया वापरून गेलेले आहेत. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.